नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी झणझणीत, मसालेदार कांद्याची रस्साभाजी कशी करायची ती बघणार आहोत. आता यापूर्वी तुम्ही कांद्याची चटणी किंवा कांद्याची सुकी भाजी बनवली असेल, पण अशी कांद्याची रस्साभाजी कधी केली आहे का? मला हे कमेंट करून नक्की सांगा. आता घरामध्ये भरपूर प्रमाणात ते अगदी लहान किंवा छोट्या साईजचे कांदे पडून असतात आणि ते कट करायला आपल्याला खूप कंटाळा येतो. तर त्यावेळेस अशी ही मस्त मसालेदार आणि झणझणीत कांद्याची रस्साभाजी करायला बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे जेवढे पण छोट्या साईजचे कांदे होते, तर जवळपास अर्धा ते पाऊण किलो मी इथं कांदे घेतले. आता कांदे आपल्याला अगदी अशा प्रकारे कांद्याचे साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे जर मोठ्या साईजचे कांदे असतील किंवा मीडियम साईजचे कांदे असतील ते घेतलं तरी चालेल. पण शक्यतो छोटा आणि मीडियम साईजचा कांदा घ्या. आता अशा प्रकारे आपल्याला कांदा अशा प्रकारे कट करायचा आहे, जेणेकरून आपण कांद्यामध्ये मसाला जाण्यास सोपं होईल आणि कांद्याला छान चव लागेल. तर अशा प्रकारे इथं मी कांद्याला कट करून घेतलं आणि याच प्रकारे आपण सर्वच कांदे कट करून घेऊया. आता इथं एक मी मोठा साईजचा कांदा घेतला आहे. या कांद्याचा आपण वाटणासाठी वापर करणार आहोत. चला तर मग वाटणाची तयारी करूया. तर एका कढईमध्ये आपण जवळपास 2 चम्मच तेल टाकूया. तेल गरम झालं की त्यामध्ये 3 ते 4 तेजपत्ता, कट केलेला कांदा, खोबरं आणि मिरची, सोबतच अगदी 10 ते 12 शेंगदाणे, 2 चम्मच धने, जिरं आणि लसणाच्या कळ्या. आता हे सर्व जिन्नस अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. मसाला अगदी मीडियम आचेवर आपल्याला भाजायचा आहे. आता इथं तुम्ही बघू शकता कांद्याला हलका रंग चढलेला आहे आणि जो आपण तेजपत्ता टाकलेला आहे तो आता इथं मी साईडला काढून ठेवत आहे. कारण आपण कांदा अगदी थोडा पुन्हा जास्त भाजणार आहोत आणि यामध्ये मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो सुद्धा घालणार आहे. तर इथं मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो घालून घेते आणि पुन्हा आपल्याला हे सर्व मिश्रण परतायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. कांदा जोपर्यंत छान रंग किंवा तांबूस रंग येत नाही, छान झणझणीत त्याला खमंग वास सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला मसाला भाजायचा आहे आणि टोमॅटो पण इथं सॉफ्ट झालेला आहे. आता हे सर्व मिश्रण थंड होण्याकरिता एका प्लेटामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा त्याच कढईमध्ये अगदी थोडं आपल्याला तेल घालायचं आहे, जवळपास अर्धा वाटीहून कमी. कारण आपण पुन्हा समोर आपल्याला तेलाचं काम आहे. आता त्या तेलामध्ये आपण अगदी तेल गरम झालं की कट केलेले कांदे घालूया. अशा प्रकारे कांदे घातल्यानंतर कांदे अगदी पुन्हा परतून घेऊया आणि पुन्हा उरलेले कांदे घालूया. आता इथं संपूर्ण कांदे मी घालून घेतले. पुन्हा इथले 2 ते 3 कांदे मी साईडला काढून घेतलं. समोर मी सांगणारच आहे, आपण त्या कांद्याचा वापर कुठं करणार आहोत. तर अशा प्रकारे इथं मी छान कांदे आपल्याला रंग चढेपर्यंत, सोनेरी रंग होईपर्यंत भाजायचे आहेत. आता कांदे भाजतात तोपर्यंत आपण वाटण करूया. तर वाटणासाठी आपण जे वाटण भाजलेलं आहे ते वाटण सर्व मिक्सरच्या डब्यामध्ये घालून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी पूर्ण वाटण छान बारीक असं वाटून घेणार आहे. आता वाटणामध्ये आपण पाण्याचा वापर नाही केलेला आहे, कारण यामध्ये टोमॅटो आहे, कांदा आहे. त्याच ओल्याव्यानं किंवा टोमॅटोच्या पाण्यानं आपण अगदी छान बारीक असं वाटण तयार करून घेतलं आहे. आता इथं आपलं वाटण तयार आहे. दुसरीकडे आपण जे कांदे भाजायला ठेवलं होतं ते कांदे पण छान भाजून झालेले आहे. तुम्ही बघू शकता कांदे अगदी छान सोनेरी रंगाची झालेली आहे आणि या स्टेजवरच आपल्याला हे कांदे बाहेर काढायचे आहे. तर इथं मी संपूर्ण कांदे एका प्लेटामध्ये काढून घेत आहे. कांदे भाजताना अगदी मंद आचेवर आपल्याला कांदे भाजायचे आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात मोठ्या गॅसवर जर कांदे भाजले तर ते पटकन वरून जळेल आणि आतमधून अगदी कच्चे राहणार. आता पुन्हा त्याच कढईमध्ये अगदी अर्धा वाटीच्या जवळपास मी तेल टाकलं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, कढीपत्ता, मिरची आणि 2 ते 3 कट केलेले कांदे. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं का यामधले जवळपास 2 ते 3 कांदे मी ठेवणार आहे. तर त्या कांद्याचा वापर आपण इथं केलेला आहोत.
तर अशा प्रकारे आता संपूर्ण साहित्य पुन्हा छान 2 ते 3 मिनिटं हलका रंग कांद्यांना चढेपर्यंत परतून घेऊया. आणि नंतर यामध्ये आपण जो तयार केलेला वाटण आहे, तो वाटण टाकूया. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण वाटण टाकून घेतला. वाटण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. आता तुम्हाला भाजीचा प्रमाण कितपत करायचा आहे किंवा भाजी किती लोकांसाठी करायची आहे, त्यानुसार तुम्ही वाटणाचा प्रमाण कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे इथं आपला वाटण मस्त परतून झालेलं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं मी वाटण छान परतून घेतला. आता या स्टेजवर आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत. तर त्यासाठी इथं मी जवळपास अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद आणि यामध्ये जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार काही मसाले टाकायचे असेल, तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे इथं पुन्हा आपण एक मोठ्या चम्मचभर तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालूया आणि आपण जो वाटण तयार केलं त्या वाटणाचा पाणी होता तो पाणी टाकला आहे, जेणेकरून मसाला जळणार नाही. तर अशा प्रकारे इथं मी पुन्हा छान मसाला आणि आपण जे बेसिक मसाले घातले ते परतून घेऊया. अगदी 2 मिनिटं आपल्याला हे मसाले परतायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मसाला छान तेलामध्ये परतून झालेला आहे. अगदी छान खमंग वास सुटलेला आहे आणि या स्टेजवर आपण थोडी कसुरी मेथी घालूया. पुन्हा आपल्याला वाटणाचं पाणी टाकायचं आहे. जर तुमच्याकडे वाटणाचा उरलेला पाणी नसेल, तर तुम्ही साधं पाणी घाला. पण आवर्जून थोडं तरी पाणी या स्टेजवर घाला, जेणेकरून मसाला हा जळणार नाही. आता इथं पुन्हा आपण मसाला छान मिक्स करून घेऊया अगदी आणि 2 ते 3 मिनिटं मसाल्याला छान तेल उतेपर्यंत शिजवून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता मसाल्याला हलका तेल उतलेला आहे. आपण तेल खूप कमी प्रमाणात वापरलेलं आहे. पण समोर तो तेल अगदी भरपूर प्रमाणात वर येणार आहे. तर अशा प्रकारे इथं मसाला छान भाजून झालेला आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेतलं आणि या स्टेजवर आपण जे भाजून घेतलेले किंवा तळून घेतलेले कांदे आहेत ते घालूया. आता या कांद्यामध्ये पण भरपूर प्रमाणात तेल आहे. त्यामुळेच आपण तेलाचा प्रमाण कमी केलेला आहे किंवा जवळपास 2 ते 3 स्टेजमध्ये आपण तेलाचा काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला अगदी थोडं-थोडं प्रमाणात तेलाचा वापर करायचा आहे. जेणेकरून जेव्हा भाजी पूर्णपणे शिजेल, तेव्हा तो भरपूर प्रमाणात, जास्त प्रमाणात वर येणार नाही तेल. म्हणूनच इथं मी तुम्हाला सांगितलं आहे, की तेल थोडं सांभाळून आपल्याला वापरायचं आहे. तर अशा प्रकारे इथं कांदे घातल्यानंतर आपल्याला कांदे आणि मसाला अगदी 2 ते 3 मिनिटं छान त्या मसाल्यामध्ये परतायचा आहे. अजिबात या स्टेजला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. या मसाल्यामध्येच आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिटं कांदे छान परतून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता अगदी थोडं मी पाणी टाकून कांदे आणि मसाला जवळपास 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतला. अगदी सरसरीत आपला मसाला तयार झालेला आहे आणि या मसाल्याचा फ्लेवर कांद्यामध्ये अगदी छान भरपूर प्रमाणात उतरेल किंवा कांदा अजिबात कच्चं लागणार नाही. त्यासाठी आपल्याला अगदी जवळपास 5 ते 6 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता अगदी हलका आपल्या मसाल्याला तेल उतलेलं आहे आणि 5 ते 6 मिनिटं मी इथं भाजी शिजवून घेतलेली आहे. अगदी कांदे छान सॉफ्ट झालेली आहे. पण आपण ही भाजी पुन्हा जवळपास 5 ते 6 मिनिटं पुन्हा शिजवणार आहोत. जोपर्यंत कांदे छान सॉफ्ट होत नाही आणि अगदी छान अगदी आपल्याला भाजी जशी मनासारखी पाहिजे आहे, हलकी पातळ किंवा हलकी रस्सेदार, तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. तर ह्या स्टेजला अगदी मी थोडं एखादी कप म्हणा किंवा एखादी अर्धा ग्लास म्हणा मी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा ही भाजी छान ढवळून घेऊया. सर्व मसाला छान एकजीव करून घेऊया आणि नंतर आपल्याला ही भाजी जवळपास पुन्हा 5 ते 6 मिनिटं म्हणा किंवा याहून जास्त थोडा वेळ घेतलं तरी चालेल, ही भाजी शिजवायची आहे. तर अशा प्रकारे इथं जवळपास पुन्हा 5 ते 6 मिनिटं मी भाजी छान अगदी शिजवणार आहे. मध्यंतरी आपल्याला ही भाजी थोडी ढवळत राहायची आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी झणझणीत आपली इथं कांद्याची भाजी तयार आहे आणि ही भाजी करायला आपण अजिबात वेळ लागत नाही किंवा अगदी खूप तामझाम करायची गरज नाही. अगदी कमी साहित्यामध्ये किंवा अगदी घरगुती मसाल्यामध्ये आपण ही भाजी तयार केलेली आहे. खायला तर भन्नाट चवीची लागतेच.
एकदा नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण भाजी तयार झालेली आहे. एकदा भाजी छान मी ढवळून घेतलेली आहे आणि ही भाजी शिजायला जवळपास मला 15 ते 20 मिनिटं लागलेलं आहे. म्हणजे आपण ज्या स्टेजला कांदे मसाल्यामध्ये टाकलं, तो वेळ मी तुम्हाला सांगितलेला आहे, आधीचा नाही. तर अशा प्रकारे छान बारीक कट केलेला कोथिंबीर टाकूया आणि मस्त अशी आपली झणझणीत आणि चमचमीत मसालेदार कांद्याची रस्सा भाजी तयार आहे. तर अशा प्रकारे काहीतरी चटपटीत आणि झणझणीत खायची इच्छा होत असेल किंवा घरात भाजी नसेल आणि बाहेर जाण्यासाठी किंवा बाजारात जाण्यासाठी तुमच्याजवळ वेळ नसेल, तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपली मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत कांद्याची रस्सा भाजी तयार आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा गरमागरम भातासोबत भन्नाट लागते. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.